कागल तालुक्यातील सिद्धनेरली हे गाव संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणास्थान आहे। लोकसहभागातून या गावात पर्यावरणपूरक आणि विकासाचे उपक्रम यशस्वी होत आहेत। पाणंद रस्त्यांचा श्रमदानातून विकास, वृक्षारोपण, लोकसहभागातून समाज उपयोगी उपक्रम यातून सिद्धनेरली गाव एकता, सलोखा आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करते। कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावानं एक नवा आदर्श प्रस्थापित केलाय। लोकसहभागातून तयार झालेले 22 किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते हे सिद्धनेरलीचं वैशिष्ट्य म्हणता येईल। गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणी आणि श्रमदानाच्या माध्यमातून या रस्त्यांचं डांबरीकरण केलंय। त्यामुळे शेतापर्यंत जाणं सर्वांनाच सुलभ झालं असून शेतमाल वाहतुकीसाठी सुकर मार्ग निर्माण झालाय। सिद्धनेरली हे जिल्ह्यातील पहिलंच असं गाव आहे जिथं शेतीसाठी सुलभ दळणवळण आहे। 2007 साली सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग दादू पाटील, पांडुरंग गंगाराम पाटील आणि सेवानिवृत्त शिक्षक SM पवार यांनी गावातील जुन्या जाणत्या लोकांना एकत्र करून पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त केले। 1857 सालचा फाळणी नकाशा उपलब्ध करून तडजोडीनं 33 फुटाच्या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणं दूर केली। त्यानंतर लोकसहभागातून पाणंद रस्त्यांचं खडीकरण आणि डांबरीकरण झालं। पुढे 2019 साली या पाणंद रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची चळवळ सुरू झाली। गावच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला वैकुंठभूमी नदीघाट रस्ता, नदी किनारा इथंही नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात आलंय। अभिनेते सयाजी शिंदे प्रणित सह्याद्री देवराईच्या मार्गदर्शनाखाली गावातील निसर्ग पर्यावरण संघटना काम करत आहे। आज सिद्धनेरली ग्रामस्थांनी 7000 झाडं लावून त्यांचं उत्तम संगोपन केलंय। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पुन्हा 2000 रोपांचं वितरण करण्यात आलंय। या झाडांमुळे सिद्धनेरली गावात सुंदर हरितपट्टा निर्माण झाल्याचं सरपंच दत्तात्रय पाटील यांनी सांगितलं। पाणंदी निर्मूलनाचा कुठेही प्रोजेक्ट झालेला नाही, तो आपल्या सिद्धनेरली गावामध्ये राबवला गेलेला आहे। आमचे वडील आदरणीय स्वर्गीय आबा असतील, स्वर्गीय आदरणीय SK मुगसर असतील, आदरणीय अण्णा चेअरमन असतील, आदरणीय CS पाटील, आनंदराज दिवाणचे असतील, या सर्व जुन्या लोकांनी मिळून जवळजवळ 22 किलोमीटर इतक्या आजही 33 फुटाच्या पाणंदी या ठिकाणी अतिक्रमण जे ज्यापूर्वी होते ते काढून चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। ज्या ठिकाणी वाडीवस्ती लोक राहतात त्या ठिकाणी डांबरीकरण केलेलं आहे आणि शेतीकडे जायची दळणवळण साधने जी आहे ते आम्ही ते पूर्ण रस्ते खडीकरण केले आणि त्या दोन्ही पाणंदीच्या दुतर्फी साईडला आम्ही वृक्ष लागवडीचं काम मोठ्या प्रमाणात हातात घेतलेलं आहे। निसर्ग पर्यावरण मित्र मंडळ, पर्यावरण मंडळ आणि सिद्धनेरी ग्रामपंचायत ह्या दोघांच्या संयुक्त मदतीने आम्ही ती वृक्ष लागवडीची फार मोठी चळवळ सिद्धनेरी गावामध्ये आम्ही निर्माण केलेली आहे। निर्माल्य आणि गणेशमूर्ती दान उपक्रमातही सिद्धनेरली गावानं पुढाकार घेतलाय। सिद्धनेरली ग्रामस्थ भगतसिंग विचार मंच आणि स्वामी विवेकानंद अभ्यासिकेनं 2005 साली हा उपक्रम सुरू केला। त्यासाठी खणीतच गणेशमूर्ती विसर्जनाची पद्धत सर्वांनी स्वीकारली। श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा संगम साधत सिद्धनेरली ग्रामस्थांनी सर्वांनाच प्रेरणा दिली आहे। शिवाय स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी गावातच स्वतंत्र अभ्यासिका चालवण्यात येते। एकूणच भौतिक सुविधा निर्माण करताना सिद्धनेरली ग्रामस्थांनी पर्यावरण, शिक्षण, स्वावलंबन आणि नागरिक म्हणून असलेली जबाबदारी याचं भान राखलंय। त्यामुळेच सिद्धनेरली गावानं नक्कीच एक नवा मानदंड निर्माण केलाय।